राष्ट्रगीत सुरू कर. Right, विश्राम.
अभिनय आणि आपलं चांगला डान्सर मुलींच्या मध्ये आणि कोण राहिला असं पुढे या सध्याच कोण राहिला असेल कोणी राहिला असेल तर पुढे आणि सरांच्या कडून गोष्टी पुढे चालनाच्या ना म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हणजे अचिव्हमेंट चांगलं केलं. सर्वांचं आणि धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं मनापासून ज्या आईवडिलांनंतर जे आपल्याला घडवण्याचं काम जे कोणी केलं आहे ते हे आमचे आदरणीय गुरुजी हे सर्व शिक्षक तेव्हाची आमची म्हणजे 5वीचं वय आणि त्या वयामध्ये आम्हाला गुरुजनांसोबत तो क्षण पुन्हा साजरा करता येतो की कोण म्हणतं की गेलेली वेळ परत येत नाही. तर मी सरांना सांगू इच्छितो की सर आम्ही आमचा जो 10वीचा 12वीचा वर्ग पुन्हा भरवला आहे त्याबद्दल एक मिनिट अधीक्षक प्रादेशिक उपायुक्त मशरूम मुंबईमध्ये कार्यरत आहेत. 2015 पासून तिथे कार्यरत आहे आणि सध्या राहायला मुंबईलाच आहे. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद अभियानांतर्गत मी CRP या पदावर कार्यरत आहे 2020 पासून. तसं मी SCG ऑडिटर म्हणून पण कार्यरत आहे आणि आर्थिक साक्षरता सखी या पदावर पण मी कार्यरत आहे. रेखा शामराव शिंदे तीच सांगते आणि नंतरच रेखा दादासू पाटील मी गृहिणी आहे. कुठल्या गावी सध्या वनिता नलवडे आहे. आमचं मूळ गाव आहे रायफळ तासगाव रायफळ. त्यानंतर मी आता मुंबईला शिफ्ट झालेली आहे आणि मी नर्सिंगमध्ये जॉब करते सध्या. बाकी सर्व व्यवस्थित आहे. त्याचं नाव शिवांगी जगताप. मी पुण्यात असते, घरी जॉब बिझनेस करते. पहिलं नाव रेखा साळे आताचं रेखा सुरू असते. मी गृहिणी आहे. सगळ्यांना माहिती आहे मी गृहिणीच आहे. मैत्रिणी आणि सर, माझं नाव सारिका युवराज शिंदे आणि माझं नवीन नाव सारिका दिलीप निकम. मी सध्या स्वस्त मस्त आणि फॅमिली टाईम मी पन्हाळीत असते. माझं DED आणि BEd म्हणून झालेलं आहे आणि आता म्हणजे मेडिकलमध्ये असते. मी दीपाली पटुशेट्टी सावळे. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा डफळापूर येथे कार्यरत आहे आणि माझं माहेर हे आणि सासर तेच आहे. डफळापूर हे माझं सासर आणि तिथंच मी जॉब करते. गुरुटे तिकडचं कांबळे. मी सध्या आरोग्य सेविका म्हणून मिरज महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे 2008 पासून आणि सध्या माहेर शेगाव सासर भोसे. कर्काशी मी
म्हणजे तिकडचं नाव कोमल शहाजी पवार. मी वाटंबरमध्ये राहते. गृहिणीच आहे, मुंबईला असते. जयश्री भाईचंद्र निकम. इकडचं जयश्री अण्णासह इंगवले. पण माने. आत्ताचं नाव तेजश्री शहाजी माने, पुण्याला पोलीस. आणि आत्ताचं नाव अनिता. पहिला अनिता देवकर, आत्ताची अनिता खंडागळे. मी गृहिणी आहे. किती गडबड. सुवर्णा सतीश कदम, कोसारी आणि गृहिणीच आहे. सिद्धू सरगर. आणि आता दीपाली दिलीप रुपनर. मी हुन्नरमध्ये असते, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आणि माझं MA BEd झालं. मी ट्युशन घेते. तालुका आठवडे. जयश्री गुरुटे, जयश्री सकाराम गुरुटे. आणि सासरचं नाव जयश्री भीमराव साळे. मी आता हॉटेल चालवते. माझं DEd पण झालेलं आहे. माझं नाव कविता भीमराव गुरुटे आणि सासरचं नाव कविता प्रवीण पाखरे. मी मुंबईला असते आणि असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर काम करते डॉमिनोज. कुठल्या डिपार्टमेंटला? डॉमिनोज पिझ्झा. मी स्वतः बिझनेस करतोय आणि सासरवाडीत तावशे. सध्या शेगावमध्येच आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा बिझनेस आहे माझा. माझं मूळ गाव आहे कासलिंगवाडी. 5वी पासून 12वीपर्यंत माझं शिक्षण इथंच झालं शेगावमध्ये. परत DEd करून काही जॉब भेटला नाही म्हणून मी बिझनेस निवडला. त्यामध्ये बिझनेसमध्ये मी मोबाईल शॉप एक करतो. ऑनलाईन सेतू केंद्र एक आहे माझं. आधार सेवा केंद्र आहे आणि मोबाईल शॉप हे चालवतो. म्हणजे आपल्या लहान मुलापासून ते आता आपल्याला 18 वर्षापर्यंतचं आधार कार्ड कुठंच निघत नाही. प्रत्येक तालुक्याला एक सेंटर दिलेलं असतं. ते माझं जुनोनीमध्ये सेंटर आहे, आधार सेंटर. आपल्या जतमधून उमदीपासून ते मंगळवेढा इकडची सगळी माझं आधार कार्ड काढायचं. 18+ आधार कार्ड दुसरं कुठंच निघत नाही. त्यामुळे मी जुनीत आहे. तुम्हाला कोणाला अंधाने अडचण कोणालाही आली माझं DEd झालं आणि आता कोल्हापूर येथे मी बिझनेस आहे. कशाचा बिझनेस आहे? फिटिंग, TV रिपेअरिंग, गावाची शेगावमध्ये याच हायस्कूल 2004चा पासआउट आहे. 2004 काय करायचं? 2006 साली मी श्री SRM कॉलेजला माझं 12वीचं कंप्लीट झालं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं BSc केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं MSc केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर माझा पहिला जॉब होता तो लिपिन फार्मास्युटिकलमध्ये होता. त्यामध्ये मी कार्डिओडायबेटिकमध्ये काम करत होतो. माझी अशी इच्छा होती की मला थोडंसं डॉक्टरेटला ॲडमिशन मिळावं, पण तेवढं नव्हती त्यावेळेस माझी कॅपॅसिटी नव्हती. त्या कारणाने मी पट करून घरची परिस्थिती थोडीशी वीक होती. वडिलांना पण माझ्या त्यावेळेस नेमका अटॅक वगैरे आलेला. त्यामुळे मी फार्मास्युटिकलचा जॉब स्वीकारला. पण कंपनीतून एक्सेलन्स पाहता कंपनीने मला कार्डिओडायबेटिकला प्रमोट केला, जेणेकरून जे नवीन मेडिसिन येतात त्याचे अपडेट डॉक्टरांना नसतात. पण माझं सुदैव असं की ह्या शाळेतून मला जो बेसिक मिळतं त्या आधारावरती मी त्या कंपनीत गेलो आणि मी डॉक्टरांना शिकवायला लागलो की कोणता ड्रग कोणत्यामध्ये वापरायचा. त्याच्यानंतर मी सिप्लामध्ये प्रमोट झालो ॲज अ एरिया सेल्स मॅनेजर. आणि त्याची सगळ्यात जास्त गरज डॉक्टरांना कोविडमध्ये माझी झाली की जो मॉलिक्यूल वापरत नव्हती. आजार असा भयंकर होता की लोकांना कळतही नव्हतं की कशा पद्धतीने ट्रीट करायचं. त्या पद्धतीनं कोविडमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम केलं. कोविडनंतर मी परत FDC फार्मास्युटिकलमध्ये शिफ्ट झालो ॲज अ एरिया सेल्स मॅनेजर. आता सध्या माझ्याकडे सांगली, कराड, सातारा आणि पुणे एवढे झोन आहेत. माझ्या अंडर 7 मुलं काम करतात. टोटल मी 1 करोडचा सेल करतो. आणि बऱ्याचशा लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुली पण झाला. कारण इंजेक्शनचा त्या काळात एवढा तुटवडा होता की ऑक्सिजनचं पण आपल्याकडे तयार नव्हतं आणि इंडिया हा त्यावेळेस मास्क पण तयार करत नव्हता. सगळे आपण इम्पोर्ट करत होतो. त्यानंतर 6 महिन्यातून इंडिया हा 3rd लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी झाली PPE आणि मास्कच्या किटमध्ये. त्यानंतर थोडासा जो कंट्रोल आला त्यामध्ये कंपनीचा पण वाटा होता, आमचा पण वाटा होता. सर असं तुमचा आशीर्वाद आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेने मला ही संधी दिली. ओपन होतं सेम त्याच पद्धतीने झालं. ज्यावेळेस इथे एंट्री केली
आता सगळ्या साडीमध्ये आहेत मुली, दोन वेड्या घातलेल्या, दोन ड्रेस नेसलेल्या, त्याच मुली मला आठवतात. आणि अजून पण मी कुणाला मॅडम वगैरे म्हणत, मी नावानंच हाक मारतो, कारण आज मी 10वीत आहे. लोकांसाठी असेल आता सगळ्यांसाठी 2024 साल आहे. खूप म्हणजे प्रचंड मेहनत घेतली. ग्रामपंचायत असतील किंवा पोलीस असतील किंवा ज्योष्णासाठी बऱ्याच एम्प्लॉईंनी खूप मेहनत. हा प्रत्येक बाबतीत त्यांनी खूप आम्हाला म्हणजे वेळोवेळी त्यांनी डिसिप्लिनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यावेळेस शिक्षकांची जी भीती होती, एक दहशत होती, ती आम्हाला खूप म्हणजे आत्ताच्या मुलांना खूप म्हणजे नॉर्मल वाटतं की मुलं एकदम म्हणजे शिक्षकांशी फ्रेंडली आहेत. पण आम्हाला शिक्षकांशी बोलणं किंवा शिक्षकांशी आमच्या भावना शेअर करणं हे खूप डिफिकल्ट जायचं. तर साळुंखे सरांना खूप मानाचा मुजरा की त्यांची एनर्जी पाहता आता पण खूप चांगली एनर्जी आहे. ते माझे कजिन आहेत, म्हणजे भाऊच आहेत आणि खूप त्यांनी मला घडवण्यामागे राहणार कश्मीरवाडी सेवामध्ये मी हॉस्टेलला होतो. पाटील सरांच्यामुळे ओळखीमुळे मी हॉस्टेलमध्ये होतो. हॉस्टेलचा विद्यार्थी आहे, शाळेचा पण विद्यार्थी आहे. तिथली मुली पण मला बरेच जण ओळखत नाहीत. मी इथं शाळेला 10वीसाठी होतो. 10वी नंतर मी 15 वर्ष झालं गलाई व्यवसाय म्हणून काम केलं, एक 10 वर्ष. तिथून नंतर मिशनरी वगैरे आल्यात. मिशनरी आल्यानंतर एक 8 वर्ष झालं स्वतःचं ज्वेलरी शॉप कर्नाटकमध्ये टाकलेलं आहे. हे रायगोंडापासून माझे 50 किलोमीटर दूर आहे. तळेगाव दाभाडे तिथे L&T डिफेन्स कंपनीमध्ये काम करीत आहे. आर्मीचे सर्व प्रोजेक्ट आमच्याकडे असतात. जसं पिनाका गाडी आणि 100 मीटर ब्रिज हे आम्ही बनवतो. तिथं 2008 पासून आजपर्यंत आहे. 10वी नंतर BSc केमिस्ट्री नंतर सध्या मी मुंबई येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय प्लस माझ्या मिसेसच्या मदतीनं क्लिनिकल लॅबोरेटरी आहे. सध्या मी नवी मुंबई कळंबोली येथे तिथे व्यवसाय करत असून तिथंच मी स्थायिक आहे. रायगोंडा नाईक. रायगोंडा नाईक 12वीपर्यंत शिक्षण माझं इथं झालेलं आहे. आणि एक विशेष सांगायचं, मी लास्ट बेंचला बसत होतो. कन्नड भाषा असल्यामुळं कुठलं म्हणजे ट्रान्सलेशन करताना सगळी मुलं हसायची. आज माझे 3 दुकान सोन्याचे आहेत आणि फर्निचरचं 1.5 कोटी फर्निचर. आज काय नसताना शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. सर मूळ म्हणजे व्यवसाय पण मध्ये पुन्हा एका दुकानावरून आज 4 दुकान आहेत आणि परवाच का म्हणजे 32 लाखाला आज आहे ती जागाच खरेदी केली. हे सगळं म्हणजे जवळजवळ कोर्टाने 1.5 महिने झाला आणि सगळ्यांनी 1 नंबर, कोण सुद्धा असं रिस्पॉन्स नाही दिला असं नाही, येतोच बोलले सगळे कार्यक्रमाला. त्यांच्यामुळं सगळ्यांनी आल्यामुळं मलाही बरं वाटलं. सदन शेतकरी घरी शेगाव, मी शेती आणि बिझनेस इथं शेगाव गावातच करतो. रघुनाथ शिंदे, माझं गाव कासलिंगवाडी, पण आता सध्या स्थायिक मी जयसिंगपूर या ठिकाणी स्थायिक आहे आणि तिथंच महाराष्ट्र शासन महावितरण या ठिकाणी मी जॉब करतो. जयसिंगपूर या ठिकाणी गेली जवळजवळ 10 ते 12 वर्ष. माझं नाव मन्सूर बशीर मुजावर. माझा व्यवसाय फक्त ड्रायव्हिंग. माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी म्हणत नाही, ध्यानात नाही. अचानक आले, अचानक काही लोकांना माहित नसेल. मला ओळखताना सगळं ओळखणारा असं कोण नाही. तर नांदेड जाती खुशालीत राहावा त्याची ओळख या माझ्या गावात. नांदेड गेला, राहिला संसार, पप्पन सगळा केला, उद्योग वगैरे सगळं चालू. या मी विसरू कोरा कागद काळी शाही, कोरा कागद काळी शाही,
कुटवर्याचा रंग भरो आयुष्य कोरा आहे काळी शाही कुटवर खंड कोरा कागद काळी शाही कुटवर्याचा रंग भरो पांडुरंगा तू माय मी लेकर तुला कसा मी विसरू आकाशामध्ये पक्षी उडती आकाशामध्ये पक्षी उडती त्यातील मी एक पाखरू त्यातील मी एक पाखरू पांडुरंगा तू माय मी लेकरू. तुम्ही सगळेजण या ठिकाणी परत फिरून आणि एकदा झाडावर उडलेली पक्षी परत त्या झाडावर त्याच खांदीवर बसतील याची कधीच त्या ठिकाणी शाश्वती नसते. तरी सुद्धा आपली त्या ठिकाणी जागा शोधण्यापेक्षा झाड शोधण्यासाठी आणि आपल्या शाळेचं पहिलं नाव जे होतं न्यू इंग्लिश स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव या शाळेचे तुम्ही विद्यार्थी पण सध्या या शाळेचं नाव श्रीमंत विजयसिंह राजे रामराव डफळे हायस्कूल अँड कॉलेज शेगाव असं नामांतरण 2012 साली या ठिकाणी झालं. खरंच जुन्या आठवणी त्यांना उजाळा दिला तर त्यावेळेचा काळ खरंच सुखाचा. गौतमी म्हणायचं मी सांगतो सर पुढे तिकडचा वर्ग असायचा पत्र्यातला आणि मग अशी गमती जमतीनं आमचं हे शिक्षण झालं आणि योगायोगाचं वेळ आज या ठिकाणी तुम्हाला पाहून माझंही मन भरून आलं. माझे दिवस मागचे आठवले कारण सुरुवात माझी होती शिकवण्याचा मला अनुभव नव्हता आणि त्या अनुभव नसताना देखील या बॅचनं मला त्या काळात सावरून घेतलं हे माझं भाग्य आहे. सुरुवात इथूनच होती माझी. अनुभव नव्हता मुलं मोठी होती आताची मुलं लहान असतात मोठीच होती मुलं आणि अरे रवी काय एकाला मारला की दुसरा फुगायचा चालू व्हायचा असा प्रकार त्यावेळेला असायचा. पण त्यामध्ये शिकण्याची उमेदी खूप होती. बसायला विद्यार्थ्यांना जागा मिळत नव्हती खाली मुलं बसायची. मला आठवतं एक बॅच अशा होत्या की बसायला जागा पुढे स्टेजवर त्यांनी बसून शिकवलेलं पण यामध्ये जे उत्कृष्ट विद्यार्थी होते ते खरंच त्यांच्यातली कलागुण दाखवली त्यावेळेला पण दाखवली आणि आता बरोबर मन भरून येत आहे. कारण आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी येतात जातात पण अशी पात्र पुन्हा येणं कदाचित अशक्य असतं ते तुम्ही शक्य करून दाखवलं. खरोखर मनापासून मी तुमचं शतशः पहिल्यांदाच आभार मानतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या प्रशालेचे माजी प्राचार्य आणि विद्यमान संचालक आदरणीय साळुंके सर, आपल्या प्रशालेचे प्राचार्य नदाब सर, पर्यवेक्षक चोपटंडे सर, माझे गुरुवर्य काटे सर, सहकारी मित्र कांबळे सर, इंगोले सर, खांडेकर सर याची परवानगी घेऊन मी तुमच्याकडून दोन गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. 2006 साली तुमची बॅच खरोखर पाहण्याचा योग परत मला आला. कधी कधी वर्गात नसणारे विद्यार्थी आज पुन्हा बघायची संधी मला मिळाली. कारण हा एक योगायोग असतोय आणि आज एखाद्या त्याने सांगितलं होतं की माझा जन्म भारतभूमीची सेवा करण्यासाठी वर्षानुवर्षे कायम मला याच भूमीमध्ये जन्माला येऊ दे. तसं या जाधव सरांना जर पुन्हा कोणी विचारलं जाधव सर तुमची इच्छा काय आहे तर मी एक सांगेन ही माझे विद्यार्थी परत परत मला भेटण्याची संधी मला मिळू दे. माझ्या आयुष्यामध्ये एखाद्याने विचारलं सर तुमची आतापर्यंतची संपत्ती काय आहे आज तुम्ही एवढे पुढे माझ्या बसले. सुरुवात माझी 2005 तर या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्ही सर्व तुमचे विद्यार्थी म्हणजेच मित्र मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या आजर तालुका शिक्षण प्रसारक आणि आमच्या हे ट्रान्सपोर्ट बिझनेसचे मालक आहे आणि त्याचबरोबर 7-8 कुटुंब सुद्धा करतात. मी पाटीलच्या बॅचमध्ये हाच उल्लेख केला होता. आपण फक्त नोकरी करण्यापेक्षा इतर कुटुंबांना सुद्धा आपण नोकरी द्यायला पाहिजे याचाही मी उल्लेख केला होता. पाटीलची बॅच एक महिन्यापूर्वी सिंगापूर आपल्या या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला होता. चांगली गोष्ट आहे. सार्थ अभिमान आहे सर्वांचा सार्थ अभिमान आहे. या रायगोंडापासून या ठिकाणी शहीदा शेख पर्यंत इतर सर्व फील्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करता या सर्वांचाच मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आता मध्ये काम करतात आणि पटकन शेट्टी मेडिकल मध्ये आहे
आणि त्या दुसऱ्या या ठिकाणी प्रायमरी टीचर आहेत. म्हणजे आमची जी भूमिका आहे त्या भूमिका ते आता सध्या स्वतः करतात. ज्युनियर कॉलेज शेगाव विद्यार्थी स्नेह मेळावा आपला गेट टुगेदर 2004ची 10वीची बॅच आणि 2006ची 12वीची बॅच. गेट टुगेदर करूया हा कुठेतरी छोटासा एक कल्पना होती, कोणीतरी मानली की आपला गेट टुगेदर करूया. तर आम्ही बोलायचो आणि शांत राहायचो, कृती व्हायची नाही त्याच्यात. तर कृतीची सुरुवात म्हटल्या कोणीतरी मनावर घेतलं पाहिजे म्हणून गायकोंडाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे गुरु आपले साळुंखे सर, त्यांचा आदर्श आमच्या समोर नेहमीच आहे. नदाब सर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य, पर्यवेक्षक सर, चौधरी सर आणि आमचे गुरुवर्य जाधव सर, कांबळे सर, इंगवले सर, काटे सर, शिवशरण सर, चव्हाण सर, भोयटे सर, अजून म्हणजे काही जणांची नावं ह्या सर्वांच्या आम्हाला आठवणी ह्या नेहमीच असतात. तर सर्वप्रथम मला आजचं आमचं परम सौभाग्य म्हणायला पाहिजे की साळुंखे सर सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही. मधून भेट देतात असं करायला आपण साळुंखे सरांकडून शिकलो. त्यांनी आपल्याला आपल्या घरामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आईवडिलांची काळजी घेणे, शाळा हे ज्ञानाचं भांडार असतं. त्यातून आपण काय घेतो हे खूप महत्वाचं असतं. आता आपल्याला जाधव सर पण अगोदर सांगायचे आपल्याला काही काही गोष्टी आठवतात की संधी ही एकदाच येते, ती परत येत नसते. त्यामुळे संधीचं आपण सोनं करायचं की सोडून द्यायचं ते आपल्यावर डिपेंड असतं. आपल्याला चौकटे सर टेन्स शिकवायचे का ते एकेकाळी तर त्यांनी आपल्याला पाठ करून घेतले. आजही मी माझ्या मुलींना शिकवत येते. म्हणजे असं चार्ट असतो, तो चार्ट करायचा आणि त्यानुसार ते पाठ करायचं. नदाब सरांनी आपल्याला सांगितलं की नदाब सरांचं तसं आपल्याला डायरेक्ट टीचिंगशी संबंध नाही आला, तरी पण त्यांना जी आत्मीयता वाटते की आपली मुलं, आपली पिढी, आपले विद्यार्थी हे मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे. कारण मोबाईलमुळे हे जे काही बरंचसं घडतं आहे किंवा आपल्या सगळं प्रशांत आणि जयश्री या दोघांची नेहमी जोड असायची बहीण भाऊ. तर प्रशांतचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांकडून प्रशांत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाधव सर आणि कांबळे सरांनी सर्व काही आता सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता मी फक्त एवढंच ॲड करेन, ज्या कोणाच्या समूहानं तुम्ही एकत्रित आला हा असाच ग्रुप कायम ठेवा. शाळेची ज्या ज्या वेळेला तुम्हाला आठवण येईल, आम्ही इथं असो किंवा नसो, बरेच दिवसातून जाधव सरांनी, कांबळे सर आहेत, जरी तिथले शिक्षक गेले तरी ही शाळा इथं आहे. भविष्यात कधीतरी आला तुम्ही वर्षा 2 वर्षात तुम्ही एकत्र या, त्यावेळेला आवर्जून असं काय आमचा सत्कारच केला पाहिजे असं नाही, पण शाळेला एक भेट अवश्य देत जावा. तुमच्या मुलांना देखील आणून बाबा आम्ही इथं शिकलो, ही माझी शाळा. कारण मी माझ्या मुलांना अजूनही SRM मध्ये घेऊन जातो. माझा एक मुलगा SRM मध्ये शिकलाय, मी 5वी ते 12वी इथं शिकलो, हे सांगत असतो. ते सांगण्याचा आपल्याला अभिमान आहे, तो एक कायम आता ठेवा. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे.
दरदराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव माझे जीवाला जी जीव देती साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती साखर प्रीती काळजातून किती आजीची ती माया वेडी हृदयाला पडे बेडी प्रेमाची ती अवीट गोडी रुजे गाव माझे गाव माझे गाव माझे डुंबलो कधी सागरात हिंडलो दरी डोंगरात हो डुंबलो कधी सागरात हिंडलो दरी डोंगरात हसलो खेळलो रोज अंगणात झुरे मान गावासाठी जुने बंध जुन्या गाठी आठवांची डोळा दाटी सजे ಕನ್ನಡमध्ये ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಡೆ ತೆಳಗ್ ಬರ್ಬೇಕು. ಹಲೋ ತೆಳಗ್ ಬರ್ಬೇಕು. कार्यक्रम 2 मिनिटं जाती. हॅलो रमेश सर क्रम थोड्याच वेळात चालू होणार आहे बरं का. लवकरात लवकर आईस्क्रीम तोडायला कृती वेगळी होणार तसं व्हायला नको. तर आपण सगळ्या बॅचच्या वतीने म्हणजे काही गरजू स्टुडंट विद्यार्थी असतील किंवा आपल्यामध्ये कुणाला काही इकॉनॉमिकली बाबा थोडंसं आता कसं सर तिथे बोलले तसं कोणाला इकॉनॉमिकली आपण थोडं काही योजना असतात. नमस्कार. आज आम्ही इथे 2004 इयत्ता 10वी आणि 2006 इयत्ता 12वी ची बॅच जी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शेगाव इथली आज गेट टुगेदरचा प्रोग्राम जो आज अरेंज केला आहे. याच्या मागचा मुख्य हेतू हा एकतर जुन्या वर्ग मित्रमैत्रिणींना भेटण्याचा तर आहेच, त्यासोबत ते सध्या काय करतात, कुठे असतात, त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा हा मुख्य हेतू. त्याच्याबरोबर कुणाच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा त्यांचे अजून कुठले तरी घरगुती काही अडचणी, त्यांचे सुखदुःख हे जाणून घेण्याचा हा मेन उद्देश आजच्या ह्या गेट टुगेदरचा आहे.
त्याच्यानंतर आम्ही याच्यानंतर असा निर्णय घेणार आहोत की काही जणांचे आर्थिक जे काही अडचणी असतील ते कसे दूर करता येतील आणि एकमेकांची सुखदुःख शेअर करून आपण कोणकोणत्या पदावरती वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्य करतो त्याचा एकमेकाला कसा फायदा करून घेता येईल हा एक मुख्य हेतू हा आमच्या आजच्या गेट टुगेदरचा आहे. आणि आम्ही असं ठरवतो आहे की आजचं हे गेट टुगेदर जरी 20 वर्षानंतर जरी आम्ही घडवून आणलं असलं तर इथून पुढे आम्ही कमीत कमी जर 1-2 वर्षांनी तरी करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्याचा मुख्य हेतू हाच असेल की जे काही वर्ग बालमित्र मैत्रिणी ते जे आता संसारामध्ये पडलेले आहेत ते सर्व आमच्याबरोबर कसे येतील हा एक मेन आणि मुख्य हेतू आहे. आणि निश्चितच आम्ही यासाठी याच्या पुढेही कार्य करू. अधीक्षक सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई. आज आम्ही ते सर्वजण 2004ची 10वीची बॅच आणि 2006ची 12वीची बॅच असं एकत्रित विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यामागचा एकच उद्देश की गेली 20 वर्ष 2006 नंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो आहोत. ती मनामध्ये असणारी उत्सुकता किंवा कोण कुठे काय करतं किंवा कोणाचं काय चाललेलं आहे हे बघण्याची जी इच्छा होती ती पूर्ण करावी असा आमचा मानस होता. इथे भेटल्यानंतर सर्व एकमेकांच्या अडचणी एकमेकांना समजून घेतल्यानंतर थोडंसं आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहोत त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, तसेच आपल्याला आर्थिकदृष्ट्या कशी त्यांना मदत करता येईल आणि आपल्याला एकमेकांच्या बरोबरीने कसे आणता येईल असा प्रयत्न. बॅच आहे 12वीची आणि 2004ची जी 10वीची बॅच आहे ती आपल्या शाळेमध्ये शक्यतो जे गरजू विद्यार्थी असतात, उपेक्षित असतात, वंचित असतात त्यांच्यासाठी वह्या पुस्तके किंवा शालेय शिष्यवृत्ती वगैरे देण्याचे आमचा हा मानस आहे आणि तो आम्ही यापुढेही कायम ठेवू असं आम्ही आमच्या 2006च्या आणि 2004च्या बॅचच्या वतीने निर्धार करतो. जर बसा सुरू घेतो बस आणि हळू 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 बारीक मला करायचं सर थँक्यू. चार्जेस वाढले बरं का तुझ्या आता. काय करतोय आपले सविस्तर माहिती काय करतात सविस्तर माहिती त्यांना कोण इंट्रोडक्शन द्यायचं देऊ दे ना. ते सगळे ओळून द्या प्रत्येक कंपल्सरी काय करतोय काय नाही आपण काय केलं 12 नंतर काय केलं कोणाचं फाईट तुझा काय केलं तो सांग. 10वी नंतर काय केलं. आम्ही काय शिव्या वेळ देत नाही दादा नको काळजी करू. बरं पुढे बोल. 10वी नंतर अजून पुढे काय केलं. फेल झाल्यावर काय केलं. 10वी फेल झाल्यानंतर मी गेलो दुकानला. बरं 2 वर्ष खेळायला केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा लाईन चेंज केली. या मेकॅनिकल लाईन मध्ये आलो. गुजरातला गेलो त्यानंतर 3-4 वर्ष गुजरातला काढली. तिथे काम शिकलो मेंटेनन्सचं सगळं. त्याच्यानंतर दुबईला आलो. तिथूनच नाही रे देश सोडला मल्ल्या एकत्र करून 10 मेंबरला एकत्र करून गट तयार करणे आणि ते गट पंचायत समितीला जोडायचे. ते गट पंचायत समितीला जोडल्यानंतर 3 महिने झाले आणि मला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की प्रत्येकानं तुम्ही कुठल्याही गावात राहायला असू द्या पैसा तो सगळ्यात सुखी असतो आणि पैसा मॅनेजमेंट हे स्किल हे मारवाडी किंवा गुजरात लोकांकडून आपल्याला शिकायला भेटतं आणि ह्या एक छोट्या माध्यमातून त्यानं खूप चांगला प्रयत्न केला आणि ह्यातून आपण एक चांगला मेसेज घ्यावा हीच माझी विनंती आहे. याचा मला अभिमान आहे. सर्वांनी पुढे येऊन केलं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. ॲड्रेस राजापूर, मेन राजापूर, रत्नागिरी जिल्हा. लग्न झालं. लग्नानंतर
शिफ्ट झाले मिस्टरांसोबत मी शिमोग्याला आणि मग नंतर मी MA हिंदी केलं हिंदीतून. त्याच्यानंतर मग आमचं दुकानचं काही वर्ष झाल्यानंतर परत वापस शेगावला रिटर्न आलो आणि मग मी इथं आल्यानंतर जॉब पण केला इंग्लिश मिडियम स्कूलवरती टीचिंगचा, ऑपरेटरचा पण मी केला ग्रामपंचायतला. आता त्याच्यानंतर बस बेकरी आहे. काही जे असेल तर तुम्ही तिथं बिनधास्त या माझ्याकडे, तिथं भेटा. फ्रीमध्ये दिलं नाही आजकाल बघा आपलं स्ट्रेस आली अरे स्ट्रेस काढण्यासाठी माझ्याकडे असं बोलणारे काहीच व्यक्ती असतात. हिंदी 2017 पर्यंत केलं. नंतर उमदीला एक 9 महिने काळ सुद्धा मिळत नव्हतं. पेशंट रेफर करायला ॲम्ब्युलन्स बसमध्ये बसल्यानंतर आपली गॅरंटी कोण देत नव्हतं की जेवायला मिळायचं नाही किंवा पेशंट रेफर करताना त्या पेशंटला केस पेपर काढल्यापासून पूर्ण ICU पर्यंत पोच करण्यापर्यंत त्या सगळ्या किटमध्ये जायचं आतमध्ये पूर्ण आपण स्वतःला काही केअर आपली जायला कधी कधी बस पण नसायची. फोन करायचा, कोण पोलीस अडवायचे, पोलिसांना सांगायचं आम्ही ID दाखवायचा, ID दाखवल्यानंतर मग सोडायचे. कधी कधी गाडीतनं भिजत जायचं. म्हणजे असं कसं आपण जेव्हा आपल्या लाईफमध्ये किंवा याच्यामध्ये स्ट्रगल करत असताना. बरं, मी 12वी झाल्यानंतर D.Ed केलं मी आणि प्रतीकानं. त्याच्यानंतर शहीदा पण D.Ed केलं. कुठे ना कुठे आपल्याला या आपल्याला फील्डमध्ये वेगवेगळ्या काम करत असताना त्याचं ना कधी तिथून जायलाच लागणार आहे आणि त्यांची ही मदत आपल्याला नक्की होणार आहे. तो सध्या माझ्या मते अरुणाचल आणि तुझ्याच साथी बनून मजनू मागे आलो या.
नाही दुरून आलो या आणि तरुण धाडी धारी परफ्यूम मारून आलो या अग संध्या परत नाही जोरात रंगत आलो या
सेवा आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केली आहे. आणि हे आमचे जे काय आज आम्ही घडलेलं आहे, जे काय मुलं आहे आम्ही सगळे, ते त्यांच्या हाताखाली घडलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं आज बरीच मुलं चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि नक्कीच त्यांचे जे संस्कार होते ते मी अजूनही विसरलेलं नाही आहे. आम्हाला त्यावेळी त्यांनी लावली शिस्त आहे ते मी अजूनही आचरणात आणतो. आणि आता आजचा जो कार्यक्रम आहे तो सेवानिवृत्त आणि आमचा सांगता समारंभ दोन्ही एका वेळी खूप खूप माझा मन आनंद गगनात मावेनासा झाला की लहानपणी ज्या वेळेला तुमच्याकडे पाहत होतो त्यावेळेला वेगळं वातावरण वाटत होतं आणि आज वेगवेगळ्या पदावरती आहेत हे ऐकल्यानंतर खूप आमचा परंतु 20 वर्षांतर भेट होते यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. आमचे विद्यार्थी कुठं पोहोचले त्यावेळेला वाटतं पोहोचतात की नाही. तेव्हा प्रत्येक चेहरा बघितला शिकते का नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी वर्गावर येताना हे पाठ करून आले की नाही. रोज तुमच्या वर्गावर येत असताना अशा शंका असायच्या आणि अशा अनेक शंका म्हणा. आवाज येतो की तुम्हाला? माझं भाग्य असं मी समजतो. हे अचानक आहे घडलेलं आहे. चव्हाण सराच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो कोबाबडाला. मी इकडं हा कार्यक्रम आहे मला माहिती नव्हतं. असंच सर अनपेक्षितपणे सावंगी सर सुद्धा आले होते. आता काय झालं जास्त दिवस झाल्यामुळं आता हा फोटोग्राफर आहे हे मला माहिती होतच, परंतु मी नाव विसरलो. रमेश हो नाव विसरलो. आता ह्याची ओळख मला उशिरा. सर बघा हात लावा सर बिटूस हात लावा. Happy birthday to you. Happy birthday dear Prashant. नाही आता कोण बोराडे साहेबांना बोलू की अरे घेतात.